नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून मार्केट अतिशय चॉपी आहे. म्हणजे खरं तर या मार्केटमध्ये ट्रेड करण्यासारखं काहीही नाही आहे. सगळ्यात जास्त लॉसेस आहेत ना अशा प्रकारच्या मार्केटमध्ये होत असतात. फक्त आता काय झालेलं आहे, मल्टिपल एक्सपायरी असल्यामुळे काल जर तुम्ही पाहिलं तर मिड कॅपमध्ये एक चांगली मूव्हमेंट तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. आज फिन निफ्टीमध्ये चांगली मूव्हमेंट पाहायला मिळालेली आहे. काल निफ्टीमध्येही बऱ्यापैकी मूव्हमेंट होती की 25,000ची जी लेवल होती त्याच्यावरती जाऊन क्लोज झालेली. परंतु चार्टवरती जर जी मूव्हमेंट अपेक्षित असते ना तसं काहीही होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. काल फर्स्ट हाफमध्ये मूव्हमेंट, सेकंड हाफ पूर्ण साईडवेज. आणि काल ज्या ठिकाणी साईडवेज मार्केट झालं ना आजचा पूर्ण दिवससुद्धा त्याच रेंजमध्ये गेलेला आहे. जर तुम्ही पाहिलं टोटल तर फक्त 100 पॉईंटची रेंज आहे. तेही हाय आणि लो जर काउंट केलं, जर पहिला अर्धा तास सोडून दिला आणि शेवटचा अर्धा तास सोडून दिला तर मार्केटमध्ये काहीही घडलेलं नाही आहे. जे की फर्स्ट हाफमध्ये म्हणजे पहिल्या अर्धा पाऊण तासामध्ये कोणी चांगले ट्रेड बनत नाही किंवा करत नाही आपण. आणि नॉर्मली शेवटचा अर्धा तास हा क्लोजिंगचा असतो. म्हणजे इथेही ट्रेड बनत नाही, कोणतेही ट्रेड सध्या बनत नाही आहेत. कोणताही या व्हिडिओच्या सुरुवातीला मी स्पष्टच सांगतोय की उरलेले 2 दिवस जे आहे ना ते सगळ्यात जास्त फोकस हा तुमचं जे कॅपिटल आहे ना ते सेव्ह करण्यावरती असलं पाहिजे. जो काही एक कॅपिटल तुमच्याकडे असणार आहे अगदी 30-40% क्वांटिटीनेच काम करा. तेही स्ट्रिक्ट स्टॉप लॉस नाही, कारण का मार्केटमध्ये मुवमेंट होत नाही आहे. मार्केट जातं एका रेंजमध्ये काम करत आहे. 25,000च्या वरती क्लोजिंग होऊन महत्त्वाची लेवल ब्रेक झाली तरीही जी मुवमेंट अपेक्षित होती ती झाली नाही. आज US मध्ये कन्झ्युमर डेटा येईल. जर त्याने काही पॉईंट ट्रिगर केले तर तुम्हाला ते एक मुवमेंट पाहायला मिळणार आहे. अदरवाईज काहीही होण्याची शक्यता पुढील 2 दिवस तरी मार्केटमध्ये नाही. मंथली एक्सपायरी आहे, पण गेल्या काही दिवसापासून जे आपण पाहतोय की एक्सपायरीचा जो इंडेक्स आहे ना, जे बाकीचे इंडेक्स आहेत म्हणजे फिन निफ्टी असेल, मिड कॅप असेल, सेन्सेक्स असेल, याच्यामध्ये काय केलं जातं, मुवमेंट केली जाते. आणि जर फर्स्ट हाफ, सेकंड हाफ असं काहीतरी एक मुवमेंट केली जाते. पण जे 2 मेजर इंडेक्स आहेत निफ्टी आणि बँक निफ्टी त्याच्यामध्ये काहीही होत नाही आहेत. सगळ्यात जास्त ट्रॅपिंग करण्याचा प्रकार या 2 इंडेक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता निफ्टीमध्ये नक्की काय होतं आहे, जर तुम्ही पाहिलं गेल्या कित्येक दिवसांपासून आपण ही सिच्युएशन पाहिलेली नव्हती. आज जर पाहिलं तुम्ही तर फ्युचर हे डिस्काउंटमध्ये आहेत. जरी तुम्हाला इथं क्लोजिंग हे 24,997 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे जवळजवळ 20 पॉईंट वरती आलेलं आहे. 25,017 म्हणजे कालच्यापेक्षा नक्कीच वरती आहे. 5-6 पॉईंट का असं ना, परंतु वरती आहे. ग्रीनमध्ये क्लोजिंग आहे. परंतु फ्युचर आहे 25,002 ते 3 म्हणजे जवळजवळ 14 ते 15 पॉईंट डिस्काउंटमध्ये फ्युचर आहे. म्हणजे कोणीतरी फ्युचर सेल करत आहे. आज आता डेटा आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की नक्की काय झालेलं आहे. कोण DI सेल करतात, FI सेल करतात, पण कोणीतरी फ्युचरवरती शॉर्ट पोझिशन बनवत आहे. म्हणून फक्त 2 लेवल डिस्कस करूयात. अगदी छोटासा व्हिडिओ ठेवूयात. निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल. बँक निफ्टीची तर उद्या एक्सपायरी आहे मंथली. मग अतिशय छोट्या 2 महत्त्वाच्या लेवल डिस्कस करूयात आणि त्या लेवलवरतीच उद्या आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. त्याच्यामध्ये जी रेंज बनते, तुम्हाला रेंजला प्ले करता येत असेल प्ले करा किंवा आरामात बंद करा आणि दिवसभर बसून राहा. ज्यांना पाहायला आवडतं चार्ट त्यांनी चार्ट पहा, ज्यांना नाही आवडत त्यांनी सोडून द्या. 1-2 दिवस ट्रेड नाही केल्याने काहीही फरक पडत नाही. हे मात्र लक्षात ठेवा. जास्त क्वांटिटी किंवा मोठे ट्रेड करण्याची वेळ नाही आहे. मग त्या 2 लेवल कोणत्या आहेत, तर वरती ही जी लेवल आहे ती आहे 25,060 ते 70. आजचा जो हाय बनलेला आहे 73 किंवा ऑल टाईम आहे 78. म्हणजे हा 20 पॉईंटचा झोन तुम्ही पकडून झाला. मी इथे फक्त 15 पॉईंटचं लिहितो. 25,060 ते 25,075 ही अपसाईडची लेवल आहे. आणि डाऊन साईड जी लेवल आहे ना ती आहे 24,960. म्हणजे हा जो 100 पॉईंटचा झोन आहे, आपल्या हाताशी जो 100 पॉईंटचा झोन आहे ना याच्या बाहेरच, याच्या डाऊन साईडला एक चांगला डाऊन साईडचा मूव 100 ते 150 पॉईंट आपल्याला पाहायला मिळू शकतात. मी डायरेक्ट पॉईंट सांगतो. जे सपोर्ट आहेत 920 असेल, 860 असेल किंवा 800 असेल, हे तुम्ही माहिती आहेत तुम्हाला आणि तिथे तुम्ही प्रॉफिट बुक करा किंवा तुमच्या ज्या काही पोझिशन असतील त्या तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि अपसाईड जे आहे ना ते 25,060च्या वरती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत चांगली अपसाईड आता सध्या तरी आपल्याला पाहता येणार नाही आहे. मग याच्यावरती कुठे आहे तर 25,130 ही एक लेवल आहे महत्त्वाची. त्यानंतर 25,180 आहे आणि 25,230 आहे. 2 दिवस झालं याच लेवल डिस्कस करतोय. मार्केटमध्ये काहीही होत नाही आहे आणि त्या अपेक्षेने आपण काही ट्रेड घेऊन त्यामध्ये फसण्यापेक्षा या रेंजला प्ले करा. आता तुम्हाला जर मध्ये रेंजला प्ले करायची ना तर इथे म्हणजे 25,050-60च्या आसपास येते. एखादं बेरिश फॉर्मेशन या पद्धतीने बनतं आहे. पुटचा ट्रेड घ्या. अगदी 15 पॉईंटचा, 15 ते 20 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस येईल. आणि टार्गेट अगदीच 960चं ठेवू नका, कारण का 960ला जाताना सुद्धा स्ट्रगल करत आहे. मग तुम्ही टार्गेट ठेवू शकता 1:2, 1:3. म्हणजे तुम्ही कुठे ट्रेड बनवताय, समजा 25,050ला बनवताय तर 75 हे तुमचा जर स्टॉप लॉस असेल तर 25 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे 1:2 म्हणजे 50 पॉईंट. तर 25,000 हे तुमचं टार्गेट येईल आणि 1:3 म्हणजे त्याच्याखाली 75 पॉईंट म्हणजे 970-75 हे तुमचं टार्गेट येणार आहे. आणि त्या पद्धतीनेच ट्रेड प्लॅन करा. त्यापेक्षा जास्त
करायचं काही नाही. सेम वे इथे 80ला असेल किंवा 60ला असेल, जिथून रिव्हर्सल पाहायला मिळेल तिथे ट्रेड प्लॅन करा. इथे सुद्धा 15 ते 20 पॉईंट हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. 1:2 1:3 या पद्धतीने तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकता. एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न सध्याला मार्केटमध्ये करू नका. मी पुन्हा सांगतो, हा मिड कॅपमध्ये एक चांगली मूवमेंट अपेक्षित आहे, खास करून फिन निफ्टीमध्ये. NBFCमध्ये सध्याला चांगलं वातावरण आहे, तर फिन निफ्टीमध्ये एक चांगला ट्रेड बनू शकतो. मी उद्या आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल, तर तो तुम्ही तिथे पाहून घ्या. आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे काही कम्युनिकेशन्स आहेत ना, ते सगळे टेलिग्रामवरती अवलंबून आहेत. कारण टेलिग्रामविषयी 2 दिवस झाले न्यूज येतात की टेलिग्राम कदाचित बंद होऊ शकतं किंवा इंडियामध्ये बॅन केलं जाऊ शकतं. बंद इन द सेन्स इंडियामध्ये बॅन केलं जाऊ शकतं. त्यांचे जे काही CEO आहेत त्यांना अटक झालेली आहे. तर त्यासाठी आपल्याला कम्युनिकेशनला अल्टरनेटिव्ह वे म्हणून व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेलं आहे. तुम्ही जाऊन सर्च करा माझ्या मार्केट, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. इथे आपलं व्हॉट्सअपवरती चॅनल आहे. तिथे आपण सध्या तरी फक्त स्टॉक जे आहेत, स्विंग ट्रेड असतील किंवा लॉंग टर्मचे जे स्टॉक आहेत ना, ते तिथे फक्त देत जाऊ किंवा त्याविषयीची माहिती तिथे असेल. बाकी जोपर्यंत टेलिग्राम आहे, बाकी कम्युनिकेशन इकडेच राहील. परंतु जेव्हा कधी हे बंद होईल किंवा काही अल्टरनेटिव्हचा विचार करावा लागेल, त्यावेळेस आपण व्हॉट्सअपला पुढील कम्युनिकेशन ठेवूयात. इथे जाऊन तुम्ही सर्च करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल. आता बँक निफ्टी स्पेशली उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. आणि बँक निफ्टीचं कामकाज पहा. मी चार्ट थोडा छोटा करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय होतं आहे. अपसाईड पुन्हा डाऊन साईडला येऊन क्लोज, अपसाईड पुन्हा डाऊन साईडला येऊन क्लोज, अपसाईड पुन्हा डाऊन साईडला, म्हणजे सर्क्युलर जे म्हणतो ना त्या पद्धतीचा चार्ट सध्याला बँक निफ्टीमध्ये बनतोय. आत्ताच नाही तर गेले 1-2 आठवडे हेच चालू आहे बँक निफ्टीमध्ये. म्हणजे अपेक्षा होती, म्हणजे मला तरी खास करून, की 51,150च्या वरती जसं क्लोजिंग येईल ना, एक फास्ट मुवमेंट आपल्याला 51,750 किंवा 52,000पर्यंत तरी ॲटलिस्ट घेऊन जायला पाहिजे. परंतु तसं होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा क्लिअर कट 2 लेवल आपण मेन्शन करतो. हे जरी तुम्हाला 170-71 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 278च्या आसपास, म्हणजे 300च्या जवळपास आहे. म्हणून वरती जी लेवल आहे ना, इथे ही जे दिसते ना, ही थोडी ट्रेंड लाईन तुम्ही अशी ड्रॉ करू शकता. आणि वरती जी लेवल येणार आहे 51,370. जसं तुम्ही 51,370च्या वरती निघणार आहात, एक बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, गेल्या काही दिवसापासून एक हाफमध्ये अपसाईड येते, नंतरून मार्केट साईडवेज जाते किंवा डाऊन साईडला येते. म्हणून काय करायचं, जर फर्स्ट हाफमध्ये पहिल्या 10 वाजता किंवा 9:30 पावणे 10 11पर्यंत जास्तीत जास्त जर हा ब्रेकआउट आला, तर 200 पॉईंट किंवा 150 पॉईंटचे टप्पे करून तुम्ही टार्गेट सेट करू शकता. म्हणजे 350-370च्या वरती गेलं तर पहिलं टार्गेट हे तुम्ही 520 ते 530च्या दरम्यान ठेवू शकता. जर ही लेवल ब्रेक झाली तर त्याच्यावरती 630 ते 650 हे टार्गेट ठेवू शकता. आणि नंतर 750. मी छोटे टार्गेट का सांगतो, कारण का बँक निफ्टीमध्ये सध्याला तीच परिस्थिती आहे. बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहिजे अशी मुवमेंट मिळत नाही आहे. आणि कधीही म्हणजे या पद्धतीने जर रिव्हर्सल आलं तर त्यामध्ये फसून राहायला नको. म्हणून आपलं टार्गेट काही क्वांटिटी बुक करायचं आणि स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे. अपसाईड ही असणार आहे. डाऊन साईड काय आहे, ॲटलिस्ट 51,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे आता आपल्यासाठी, ती ब्रेक होत नाही तोपर्यंत बाय ऑन डिप्स करा. म्हणजे इथे 278 आहे, कदाचित ते 51,100ला तुम्हाला बाईंग मिळू शकते. 51,050 आहे किंवा 50,950. मी जरी 51,000 बोलत असतो तरी उद्या एक 40-50 पॉईंटचं क्वेश्चन आपल्याला घ्यावं लागणार आहे, कारण मंथली एक्सपायरी आहे. म्हणून 51,950 इथपर्यंत कुठेही बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी आपण यूज करू शकता. जर 51,950 ब्रेक होते तर मात्र मग एक डाऊन साईडचा ट्रेड आपण इनिशिएट करू शकतो. त्याचं टार्गेट हे 51,800 असू शकतं आणि 51,600. सध्या तरी याच्या खालचा फॉल आपल्याला दिसत नाही. राऊंड फिगर सांगून ठेवलेले आहेत लाईव्ह मार्केटमध्ये. उद्या एक्सपायरीला 20-25 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता. पुन्हा एकदा तेच सांगेल जे सुरुवातीला सांगितलं, जास्त घाई गडबड करू नका. ज्यांना नाही जमते रेंज ट्रेड करणं, त्यांनी 2 दिवस शांत बसल्याने काहीही फरक पडणार नाही. ही एक्सपायरी संपू द्या, त्यानंतर एक पुन्हा चांगली मुवमेंटची अपेक्षा आपण करू शकतो. सध्या तरी चॉपी आहे मार्केट. खूप दिवसानंतर असं झालं की फ्युचर डिस्काउंटमध्ये गेलेला आहे निफ्टीचा. त्यामुळे पुढील 2 दिवस पाहणं जास्त योग्य ठरेल. किंवा तुमच्या क्वांटिटी तुम्ही 30 to 40% करा. पाहिजे तर अपसाईडचा ट्रेड असू द्यात किंवा डाऊन साईडचा, पण क्वांटिटी कमी करण्यावरती भर द्या. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे त्यालासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता आणि तिथे जॉईन करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अँड कीप ट्रेडिंग.